नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर PM किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी 3.15 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह PM किसान योजना सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। तर जाणून घेऊया सविस्तर बातमी काय आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिलेली आहे। तर या कालावधीत या योजनेसाठी एकूण 3.15 लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद या ठिकाणी तरतुदीलाही मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ही मंजुरी शेतकऱ्यांची समृद्धी हीच महाराष्ट्राचा समृद्धीचा पाया आहे या सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार आहे। तर PM किसान योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण प्रणालीच्या माध्यमातून वेळेवर आणि पारदर्शक आर्थिक मदत पुरवली जाणार आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजना 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवायला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर PM किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गत भूधारक पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी 3 हप्त्यामध्ये दिली जाते। तर ही मदत DBT प्रणालीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना दिली जाते। तर या योजनेअंतर्गत 23 हप्त्यांच्या माध्यमातून 4.47 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आलेली आहे। तर 23व्या हप्त्याअंतर्गत 9.49 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला असून 18,984 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, कोविड-19 महामारीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 1.71 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे वाटपही करण्यात आलेले होते। तसेच महिला शेतकऱ्यांना PM किसान अंतर्गत 1.06 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे आणि यात जवळपास दर 4 पैकी 1 लाभार्थी ही महिला आहे, म्हणजेच महिला शेतकरी आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही योजना काम करते। तर 92% अधिक लाभार्थ्यांनी या मदत निधीचा वापर कृषी उपक्रम आणि कृषी गुंतवणुकीसाठी केल्याचे सांगितलेले आहे। तर सुमारे 85% लाभार्थ्यांनी कृषी उत्पन्नात सुधारणा झाल्याचे आणि अनौपचारिक कर्जावर अवलंबित कमी झाल्याचे म्हटले आहे। तर 2020-21 ते 2025-26 या कालावधीत अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली गेलेली आहे। तर या काळात लागवडीसाठी क्षेत्रात सुमारे 9.65% उत्पादनेत सुमारे 10.53% आणि एकूण अन्नधान्य उत्पादनात सुमारे 21.18% वाढ झाली असून या वाढीतून PM किसान अंतर्गत शेतकऱ्यांना मिळत असलेल्या सर्वोच्च सहाय्यक आणि कृषी क्षेत्राची वाढती क्षमता दिसून येते। तर ही संपूर्ण माहिती नीती आयोगाच्या डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिस यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर मित्रांनो, PM किसान योजना ही एक डिजिटल इंडियाच्या प्रभावी वापराचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। आधार आधारित प्रमाणीकरण, लाभार्थींच्या डिजिटल पडताळणी आणि DBTच्या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत या ठिकाणी हस्तांतरित केली जात आहे। तर अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ होता। तर PM किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा आणि इतर तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।